येलदरी धरण पुलावर काळजाचा थरकाप, पिकअप नदीत कोसळून सेनगावचा तरुण ठार. जिंतूर पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरण परिसरातील अत्यंत अरुंद आणि धोकादायक पुलाने पुन्हा एकदा एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला आहे. पुलाला संरक्षक कठडे नसल्यामुळे चालकाचा ताबा सुटून पिकअप वाहन थेट नदीपात्रात कोसळले. या भीषण अपघातात अंकुश रामेश्वर शिंदे वय 31 रा शिंदे टाकळी ता सेनगाव या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार मृत अंकुश शिंदे हे मंगळवारी रात्री जालना येथून पिकअप वाहनाने आपल्या गावाकडे निघाले होते. येलदरी येथील अरुंद पुलावरून जात असताना पुलाला कठडे नसल्याने वाहनावरील ताबा सुटला आणि पिकअप थेट पूर्णा नदीच्या पात्रात कोसळली. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीपात्रात पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. वाहन पाण्यात पडल्यानंतर काही काळ पुलालगत अडकले होते. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने अंकुश यांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा करुण अंत झाला. सकाळी झाला अपघाताचा उलगडा. हा अपघात रात्रीच्या वेळी आणि निर्जन ठिकाणी घडल्याने कोणाच्याही निदर्शनास आला नाही. बुधवारी सकाळी पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नदीपात्रात वाहन दिसल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत शोधकार्य राबवले. प्रशासनाचा हलगर्जीपणा की पुलाचा शाप? येलदरीचा हा पूल गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. पुलाची रुंदी कमी असणे आणि त्याला संरक्षक कठडे नसणे यामुळे येथे वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे एका तरुण जीवाला आपला प्राण गमवावा लागल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.